नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण इथे पाहणार आहोत टाइप ऑफ ॲस्टिवेशन। ॲस्टिवेशन म्हणजे काय, तर फ्लावरची अरेंजमेंट असते। आता फ्लावरच्या अरेंजमेंटमध्ये जे पेटल्स असतात, पेटल्स म्हणजे पाकळ्या, त्या कशा प्रकारे अरेंज होतात आणि त्यानुसार टाइप ऑफ ॲस्टिवेशन हे पडलेले आहेत। इथे 4 टाइप ऑफ ॲस्टिवेशन आहे। सुरुवातीचा नंबर 1 आहे वॉल्वेट टाइप ऑफ ॲस्टिवेशन, सेकंड नंबर ट्विस्टेड, थर्ड नंबर इम्ब्रिकेट आणि फोर्थ नंबर वॅक्झिलरी। आता या टाइप ऑफ ॲस्टिवेशनमध्ये डिफरंट काय आहे, डिफरन्स असा आहे की जे फर्स्ट नंबरचा ॲस्टिवेशन आहे त्यामध्ये जे पेटल्स असतात, ज्या पेटल्स असतात, पाकळ्या असतात, त्या कशा असतात, ह्या एकदम क्लोज असतात, पण त्या कशा असतात, ओव्हरलॅप्ड नसतात, एकदम क्लोज असतात, जवळजवळ आहेत, जवळजवळ आहेत। या इथे तुम्ही पाहू शकता, हे बघा क्लिअर कट तुम्हाला इथे कळण्यासाठी इथे दिलेले आहे डायग्राम। तर इथे जे याचे पेटल्स आहेत ते अरेंज एकदम क्लोजली आहेत, पण हे ओव्हरलॅप नाही आहेत, आणि अशाच टाइप ऑफ ॲस्टिवेशनला काय म्हणतात, वॉल्वेट टाइप ऑफ ॲस्टिवेशन म्हणतात। एक्झाम्पल आहे, याचं एक्झाम्पल आहे कॅलोस्ट्रॉइड, यामध्ये रुई हे याचं एक्झाम्पल आहे, ठीक आहे। आता सेकंड कॅलोट्रोपिस कसं आहे, तर हे मांदरचं झाड आहे, रुईचं झाड आहे, ज्याच्यामध्ये असे ॲस्टिवेशन शो केलं जातं। त्यानंतर हे बी टाईपचं ॲस्टिवेशन आहे। बी टाईपच्या ॲस्टिवेशनमध्ये ट्विस्टेड आहे, जे पेटल्स आहेत ते एकमेकांना ओव्हरलॅप झालेले आहेत, एकमेकांना ओव्हरलॅप झालेले आहेत, हे तुम्ही इथे पाहू शकता, ओव्हरलॅप पेटल्स आहेत, आणि याला काय म्हणायचं तर ट्विस्टेड टाईप ऑफ ॲस्टिवेशन म्हणायचं। आणि हे कुठे मिळतं, चायना रोजमध्ये पाहायला मिळतं आपल्याला, आणि त्याचबरोबर जे लेडी फिंगर्सचे फ्लावर्स असतात त्यामध्ये सुद्धा, म्हणजे भेंडीचे फ्लावर असतात त्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतं। आता थर्ड टाईपचं ॲस्टिवेशन आहे जे की इम्ब्रिकेट आहे। आता इम्ब्रिकेट आणि ट्विस्टेडमध्ये काय फरक आहे, इम्ब्रिकेट मध्ये सुद्धा जे पेटल्स असतात ते ओव्हरलॅप्ड आहेत, पण त्यांची डायरेक्शन ही कोणतीही नाही आहे। इथे जे इम्ब्रिकेटमध्ये आहे ते बघा कुठल्याही पद्धतीने वन डायरेक्शन तुम्हाला दिसणार नाही, पेटल्स हे कशाही पद्धतीने कसे झालेले आहेत, ओव्हरलॅप झालेले आहेत, ठीक आहे। त्यामुळे हे जे इम्ब्रिकेट टाइप ऑफ ॲस्टिवेशन आहे ते ट्विस्टेड टाईपपेक्षा वेगळं आहे, कारण ट्विस्टेड टाईपमध्ये जे पेटल्स आहेत ते एक कोणती तरी डायरेक्शननी ओव्हरलॅप झालेले आहेत, इथे या डायरेक्शनने ओव्हरलॅप झालेले आहेत, पण इथे कोणतीही डायरेक्शन नाही आहे इम्ब्रिकेटमध्ये। आता याचे एक्झाम्पल कोणते आहेत, तर गुलमोहर, गुलमोहर हे जे फ्लावर आहे ते इम्ब्रिकेट टाइप ऑफ ॲस्टिवेशन दाखवतं। आता त्यानंतर सगळ्यात सुपेरियर आणि सगळ्यात एकदम हाय लेवलचं जे ॲस्टिवेशन आहे ते वॅक्झिलरी ॲस्टिवेशन आहे, आणि ही कसं आहे, एकदम सुंदर आहे, सगळ्यात सुंदर आहे। यामध्ये एक पाकळी अतिशय मोठी असते, त्यानंतर 2 पाकळ्या त्यापेक्षा थोड्याशा छोट्या असतात, आणि त्यापेक्षा अजून 2 पाकळ्या छोट्या असतात। अशा प्रकारे 5 पेटल्स असतात, आणि त्या 5 पेटल्स हे अशा अरेंज झालेल्या असतात। आणि हे टाइप ऑफ ॲस्टिवेशन, हे टाइप ॲस्टिवेशनचं कुठे पाहायला मिळेल, तर जे पी प्लांट असतं, पी प्लांट मटर असते, आपली मटरचे फ्लावर्स असतात त्याच्यामध्ये हे वॅक्झिलरी टाइप ऑफ ॲस्टिवेशन आपल्याला दिसून येतं। हे अगदी सुंदर टाइप ऑफ ॲस्टिवेशन आहे। तर तुम्हाला यामध्ये हे टाइप ऑफ ॲस्टिवेशन कळालं असेल तर थँक्स फॉर वॉचिंग, डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, आणि अशाच मराठीमध्ये शिकण्यासाठी, बायोलॉजी मराठीमध्ये शिकण्यासाठी चॅनलवरती नक्की जा, आणि अशीच व्हिडिओ लेक्चर तुम्ही तिथे पाहू शकता। थँक्यू सो मच।